स्वामींना आपण घरात आणत नाही. स्वामींना आपण इच्छेने प्रतिष्ठित करत नाही. स्वामींची प्रतिस्थापना आपण करत नाही. लक्षात ठेवा, ही सगळी प्रक्रिया ब्रह्मांड नायकाच्या इच्छेने घडते. ज्यांना आपण श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतो, ज्यांना आपण परब्रह्म मानतो, तो भगवंत स्वतः ठरवतो कोणाच्या घरात मी जाईन, कोणाच्या देव्हाऱ्यात मी बसेन, कोणाच्या जीवनात मी प्रकाश बनेन. महाराजांचं लक्ष असेल तरच आपण त्यांची सेवा करू शकतो. महाराजांची इच्छा असेल तरच आपण त्यांना देव्हाऱ्यात बसू शकतो. महाराजांनी ठरवलं असेल तरच आपण नित्य सेवा, जप, ध्यान करू शकतो. नाही तर लाख इच्छा असूनही एक दिवाही पेटत नाही, एक नामही ओठावर येत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच, कर्ता आणि करविता फक्त स्वामी आहेत. आपण फक्त निमित्त आहोत. लक्षात घ्या, ब्रह्मांड नायक आधी ठरवतो हा माझा भक्त होईल, तो आधी ठरवतो याचा उद्धार मी करणार, आणि मग हळूहळू त्या भक्ताच्या जीवनात गोष्टी घडायला लागतात. कोणाला अचानक स्वामींची ओढ लागते, कोणाला अचानक नामस्मरण सुचतं, कोणाला स्वामींचा फोटो दिसतो, कोणाला एखाद्या संकटात स्वामींची आठवण येते. हे सगळं योगायोग नाही, ही कृपा आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपण सेवा करतोय असं समजू नका. महाराज आपल्याकडून सेवा करून घेत आहेत. हा फार मोठा फरक आहे. जर हा भाव मनात राहिला तर आयुष्यात कधीही गर्व येणार नाही, ईर्ष्या येणार नाही, दुसऱ्याच्या भक्तीकडे पाहून जळजळ होणार नाही. कारण तेव्हा कळेल स्वामींनी मला निवडलं आहे आणि दुसऱ्याला सुद्धा स्वामींनीच निवडलं आहे. कोण मोठा, कोण लहान, कोण जास्त, कोण कमी, हे मोजण्याचा अधिकार आपल्याला नाही. कारण दाता स्वामी आहे, न्यायकर्ता स्वामी आहे, कर्ताही स्वामी आहेत आणि करविताही स्वामी आहेत. सगळं स्वामी, फक्त स्वामी आणि श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही जर दिवा लावत असाल तर ते तुमचं पुण्य नाही, ती महाराजांची परवानगी आहे. आज तुम्ही जर नाम घेत असाल तर ती तुमची योग्यता नाही, ती महाराजांची कृपा आहे. आज तुम्ही जर शांत आहात तर ती तुमची ताकद नाही, तो स्वामींचा हात आहे. म्हणून एक वाक्य आयुष्यभर डोक्यात कोरून ठेवा, महाराजांनी ठरवलं म्हणून मी सेवा करतोय. हे वाक्य लक्षात ठेवलं तर आयुष्यात कधीही अहंकार तुमच्या जवळ येणार नाही, दुःख जास्त दिवस टिकणार नाही आणि स्वामींची कृपा कधीही दूर जाणार नाही. लक्षात ठेवा मंडळी, स्वामींची सेवा कधीही वाया जात नाही. आज नाहीतर उद्या, या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मात, पण स्वामी न्याय देतातच. शेवटी एकच सत्य, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.